फतवा निघाला तर 90% मतदान होतं. पुलवामाचा त्यांनी हल्ला आमच्यावर केला. एक 3-4 मिनिटांमध्ये आपले पंतप्रधान माननीय मोदीजी व्यासपीठावर येतील. व्यासपीठावर आल्यावर सर्वांनी उभं राहून, म्हणजे नुसता हेलिकॉप्टरचा आवाज ऐकूनच तुम्ही सगळे उभे राहिलात. मी काही ठिकाणी पाहिलं लोक खुर्चीवर उभे राहिले आणि काही ठिकाणी बघितलं की त्यांनी खुर्च्या डोक्यावर घेतल्या. तर कृपया करून असं करू नका. खुर्च्यावर उभे राहू नका. आपापल्या जागेवर उभे राहून दोन्ही हात वर करून जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, ला भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. मित्र, 2च मिनिटांमध्ये आपले लाडके पंतप्रधान या ठिकाणी व्यासपीठावर येतील. आज एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण या ठिकाणी आलेला आहात. खरं म्हणजे सर्व ग्राउंड फुल पॅक झालेलं आहे. अजूनही गर्दी सुरू आहे. 4-5 किलोमीटरपर्यंत सगळं ट्रॅफिक जाम झालेलं आहे आणि म्हणून आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. मित्र, ही निवडणूक आपल्यासाठी, आपल्या देशासाठी, आपल्या स्वाभिमानासाठी सर्वात महत्वाची आहे. ही निवडणूक जातीपातीची नाही, ही कुठल्या धर्माची नाही, ही कुठल्या व्यक्तीची नाही, तर ही निवडणूक देशाच्या स्वाभिमानाची आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे, काही लोक आहेत, काही समाज आहेत, 90% या ठिकाणी मतदान करतायत. लोक दुबईहून येत आहेत, काही सिंगापूरहून येत आहेत, काही मलेशियाहून येत आहेत, पण आपण मात्र सुस्त आहोत. आपलं मतदान 55%, कुठे 50%, कुठे 60%. मग आपण कधी जागृत होणार आहोत? एक फतवा निघाला तर 90% मतदान होतं आणि आम्ही काय करतो आहोत? नाही, मी खरी चाललो, मी शेतावर चाललो, मी खेड्यावर चाललो, मी जिल्ह्यावर चाललो आणि आपण आपलं मतदान करत नाही. मित्र, अशी सुस्ती जर आपण दाखवली तर आपल्याला मात्र मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल. आणि म्हणून मी आपल्याला आजपासून सांगतोय, आतापासून सांगतोय की आपलं हे मतदान 85-90% झालंच पाहिजे. तुम्ही करणार आहात की नाही? जे जे आपले नातेवाईक आहेत, मुलगा असेल, सून असेल, नातेवाईक आई वडील असतील, बाहेर गावी गेले असतील, आजच त्यांना फोन करा, आजच त्यांना संपर्क करा. त्यांना सांगा की 20 तारखेला या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही मतदान करायचं आहे. एकीकडे कोणी भाड्यातोड्याची वाट बघत नाही, कोणी गाडीची वाट बघत नाही. लोक दुरून 50-50 हजार रुपये खर्च करून दुबईहून या ठिकाणी येत आहेत आणि मतदान करतायत. का? तर त्यांना मोदीजीची अलर्जी आहे. मोदीजींना त्यांना हटवायचं आहे. मग आपली जबाबदारी काय आहे की नाही? आहे की नाही? मग म्हणून मी आपल्याला या निमित्ताने विनंती करणार आहे की आतापासून आपण कामाला लागा. या देशामध्ये पुन्हा तिसऱ्यांदा आपल्याला मोदीजींना पंतप्रधान करायचं आहे. या देशाला जर महासत्ता करायचं असेल, या देशाला जर सुपर पॉवर करायचं असेल तर मित्र, मोदीजीशिवाय पर्याय नाही. राहुल गांधी काही पर्याय होऊ शकत नाही, ममता बॅनर्जी पर्याय होऊ शकत नाही, लालू यादवचा मुलगा पर्याय होऊ शकत नाही, मुलायमचा मुलगा त्या ठिकाणी पर्याय होऊ शकत नाही. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की या देशाला जर सुजलाम सुफलाम करायचं असेल, या देशाला सुरक्षित करायचं असेल तर त्याच्यापुढे आपल्यापुढे एकच पर्याय आहे. आणि तो कोणता? मोदीजींशिवाय आपल्या पुढे एकही पर्याय नाही. आज जगामध्ये सुपर पॉवर आपण होऊ पाहतो. कोणताही राष्ट्र आपल्याकडे तिरप्या नजरेने बघत नाही. 10 वर्षापूर्वी जे पाकिस्तान आम्हाला डोळे दाखवत होतं, जे चायना आम्हाला धमक्या देत होतं, 10 वर्षापासून मोदीजी पंतप्रधान झाले. आज पाकिस्तानचं जगाच्या नकाशावर आहे की नाही हेही समजत नाही. कुठल्या प्रेसमध्ये त्याचं नाव नाही, कुठल्या व्हिडिओ चॅनलवर त्याचं नाव नाही, टीव्ही चॅनलवर त्याचं नाव नाही, सोशल मीडियामध्ये पाकिस्तानचं नाव नाही. मित्र, ज्या पाकिस्तानामध्ये सुई बनत नाही तो पाकिस्तान आम्हाला 10 वर्षापूर्वी भारतात येऊन आमच्याकडे बॉम्बस्फोट करायचा. पण ईट का जवाब पत्थर से आमचे पंतप्रधान मोदीजी झाले. पुलवामाचा त्यांनी हल्ला आमच्यावर केला. जय श्रीराम, जय
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.